मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम एम के अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में रोबोट नामक पाठ के बारे में समझा रहा था। रोबोट पाठ में हम पिछली कक्षा में धीरज सक्सेना के घर में रोबोट क्या क्या काम करता था और रोबोनिल और रोबोदीप दोनों की मुलाकात कैसे हो गई और दोनों के बीच में क्या क्या बातचीत हो रहा था आदि विषयों के बारे में हम जान करते थे। इसके साथ रोबोदीप कहाँ काम करता था, वह क्या क्या काम करता था आदि विषयों के बारे में हम जान करते थे। आज हम और रोबोदीप और रोबोनिल दोनों के बीच में क्या बातचीत हो रहा था, इसके आगे की विषय के बारे में हम जान करेंगे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ರೋಬೋನಿಲ್ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಇವರಿಬ್ಬರ ಭೇಟಿ ಯಾವ ರೀತಿ ಆಯಿತು, ರೋಬೋದೀಪ್ ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಇವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ಏನೇನು ಸಂಭಾಷಣೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಮುಂತಾದಂತಹ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ। छात्रों, आप सभी को मालूम है कि रोबोनिल से रोबोदीप ने पूछा कि बातचीत करते करते रोबोदीप ने रोबोनिल से पूछा कि रोबोनिल, क्या तुम जानते हो कि धीरज सक्सेना के घर में तुम आने से पहले कौन काम करता था? रोबोनिल ने कहा, नहीं, मुझे इसके बारे में मालूम नहीं है, लेकिन मेरे आने से पहले धीरज सक्सेना के घर में कौन काम करता था इसके बारे में तुम्हें किसने बताया, तुम्हें किसने बताया? तो रोबोदीप ने कहा, सक्सेना के घर में बातचीत कर रहे थे कि रोबोनिल रोबोट आने से पहले धीरज सक्सेना के घर में सादोराम नामक एक नौकर काम कर रहा था और उसे अचानक एक्सीडेंट होने के कारण वह किसी अस्पताल में दाखिला हुआ है। यहां तक पाठ हुआ था। इसके आगे रोबोनिल क्या कहता है, रोबोदीप क्या कहता है, इन दोनों के बीच में क्या क्या बातचीत होता है आदि विषयों के बारे में हम जान करेंगे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ರೋಬೋದೀಪ್ ರೋಬೋನಿಲ್ ಹತ್ರ ಕೇಳ್ತು, ರೋಬೋನಿಲ್, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಾ, ನೀನು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಗೆ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅನ್ನೋದು ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಾ? ರೋಬೋನಿಲ್ ಹೇಳ್ತು, ಇಲ್ಲ, ನನಗದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಸಹ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಿನಗೆ ಹೇಗೆ ಗೊತ್ತು, ನಿನಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು? ನಾನು ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ
ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ. ಆ ಮಾತಿಗೆ ರೋಬೋದೀಪ್ ಹೇಳ್ತು, ರೋಬೋನಿಲ್, ಶರ್ಮಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋಟ್ ಬರುತ್ತಿದ್ದ ಮುಂಚೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಎಂಬ ನೌಕರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನಿಗೆ ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಂತಹ ಕಾರಣದಿಂದ ಅವನು ಈಗ ಯಾವುದೋ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ರೋಬೋನಿಲ್ ಹೇಳ್ತು. ಆ ಮಾತಿಗೆ ರೋಬೋನಿಲ್ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ, ಅವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ಇನ್ನು ಏನೇನು ಮಾತುಕತೆ ಆಗುತ್ತೆ. आगे जान करेंगे। तो रोबोनिल ने कहा, सो तो ठीक है, पर इसमें खास बात क्या है? ठीक होकर वह दोबारा सक्सेना घर से आ जुड़ेगा। रोबोनिल ने कहा, सो तो ठीक है, मेरे आने से पहले धीरज सक्सेना के घर में साधोराम नौकर काम कर रहा था। उससे एक्सीडेंट होने के कारण वो अस्पताल में एडमिट हुआ है, तो यह ठीक है, इसमें क्या समस्या है? वह अस्पताल में ठीक होकर फिर धीरज सक्सेना के घर में नौकरी पर आएगा, नौकरी में जुड़ेगा। रोबोनिल ने कहा, रोबोनिल ಹೇಳ್ತು, ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ? ಅವರು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವರಿಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಂತಹ ಕಾರಣದಿಂದ ಅವನನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವನು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸರೋಗಿ ಮತ್ತೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರ್ಕೊತಾನೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಏನಿದೆ ಅಂತ रोबोनिल ಹೇಳ್ತು. आवाग रोबोदीप ने कहा, नहीं रोबोनिल, यही तुम गलत हो। नहीं रोबोनिल, धीरज साधोराम अस्पताल में ठीक होने के बाद धीरज सक्सेना के घर में फिर नौकरी पर नहीं आ सकता। तुम गलत समझे हो। तुम्हारे परिवार के मुखिया धीरज सक्सेना की शर्मा साहब से मुलाकात हुई थी। उन्होंने बताया कि वह अब साधोराम की छुट्टी करने वाले हैं। नहीं रोबोनिल, यही तुम गलत समझे हो। साधोराम धीरज सक्सेना के घर में अस्पताल में ठीक होने के बाद नहीं नौकरी पर नहीं आ सकता। तुम गलत समझे हो। तुम्हारे परिवार के मुखिया हेड ऑफ द फैमिली धीरज सक्सेना से हमारे परिवार के मुखिया शर्मा, इन दोनों के बीच मुलाकात हुई थी। इन दोनों मिले थे, शर्मा और सक्सेना। तुम्हारे घर के मुखिया सक्सेना, धीरज सक्सेना, और हमारे घर के मुखिया सक्सेना दोनों मिले थे। उस समय में धीरज सक्सेना ने कहा था कि वह धीरज सक्सेना साधोराम की छुट्टी देने वाले हैं। नौकरी से साधोराम को छुट्टी देने वाले हैं, फिर वे काम में लेने के लिए तैयार नहीं है। रोबोदीप ಹೇಳ್ತು, ರೋಬೋನಿಲ್ಲು ಹೇಳಿದಂತಹ ಮಾತಿಗೆ ರೋಬೋನಿಲ್ ಹೇಳ್ತು, ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ? ಮತ್ತೆ ಸಾಧೋರಾಮು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ರೆಡಿ ಆದಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದಂತಹ ಮಾತಿಗೆ ರೋಬೋದೀಪ್ ಹೇಳ್ತು, ಇಲ್ಲ ರೋಬೋನಿಲ್, ನೀನು ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ.
ತುಮ್ ಗಲತ್ ಸಮझे हो. ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸರೋದ್ಮೇಲೆ ಸಾಧುರಾಮ್ ಮತ್ತೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದಂತಹ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದಂತಹ ಶರ್ಮಾರವರು ಇಬ್ಬರು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದರು. ಆ ಭೇಟಿಯಾದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು, ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದಂತಹ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು ಶರ್ಮಾರವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಅವರು ಮತ್ತೆ ಸಾಧುರಾಮ್ನನ್ನು ಕೆಲಸಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಈಗ ರೋಬೋಟ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದುಬಿಡಬೇಕು, ರೋಬೋಟನ್ನೇ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಂತ रोबोदीप रोबोनिल से कहा. सुनकर रोबोनिल चौंक गया. धीरज सक्सेना के घर से साधुराम को नौकरी से छुट्टी देने का विचार सुनकर रोबोनिल चौंक गया. चौंकने का मतलब घबराना. ಈ ವಿಚಾರ ಕೇಳಿ ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಗಾಬರಿ ಆಯಿತು. ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಗಾಬರಿ ಆಯಿತು. ಸಾಧುರಾಮ್ನನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರ ಮನೆಯಿಂದ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆಯೋ ವಿಚಾರ ಕೇಳಿ ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಗಾಬರಿ ಆಯಿತು, ಚಕಿತವಾಯಿತು. ಬೋಲಾ, क्या कहा तुमने, क्या कह रहे हो तुम, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀನು, क्या कहा तुमने. वे लोग साधुराम की छुट्टी करने वाले हैं. क्या वे लोग साधुराम की छुट्टी करने वाले हैं. क्या वे लोग साधुराम को छुट्टी दे रहे हैं काम से. पर क्यों ऐसा कर रहे हैं. क्यों साधुराम को नौकरी से छुट्टी दे रहे हैं. इस तरह चौंक कर रोबोनिल ने कहा. ಗಾಬರಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ರೋಬೋನಿಲ್ ಹತ್ರ ಹೇಳ್ತು. ರೋಬೋದೀಪ್ ಹತ್ರ ಹೇಳ್ತು, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ ನೀನು. ಸಾಧುರಾಮ್ನನ್ನ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ದುಡಿದಂತಹ ಸಾಧುರಾಮ್ನನ್ನ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರಾ, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ. ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಐಸೆ ಕ್ಯೋ ಕರ್ ರಹೆ ಹೈವೇ, ಯಾಕೆ ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. रोबोदीप ने कहा, इसलिए कि तुम उन्हें बहुत भा गए हो, इसलिए साधुराम के घर में, धीरज सक्सेना के घर में साधुराम को इसलिए काम से छुट्टी दे रहे हैं कि तुम उनके सब घर के सभी लोगों को अच्छे लगे हो, प्रिय लगे हो, तुम अच्छी तरह काम कर रहे हो, इसलिए साधुराम को छुट्टी देकर तुम्हें शाश्वत रूप में रखने के लिए धीरज सक्सेना निर्णय लिया है. बूढ़े साधुराम को थोड़ा मुआवजा देकर वे उसको गांव भिजवा देंगे. साधुराम बूढ़ा हो गया है, इसलिए बूढ़ा होने के कारण वे अच्छी तरह काम नहीं कर सकता, इसलिए वे साधुराम को थोड़ा सा परिहार धन देकर उन्हें गांव भेजते हैं. ಯಾಕೆ ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾರವರು ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ನೀನು ಅವನಿಗಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀಯ. ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ವಯಸ್ಸಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ ನೀನೆಲ್ರಿಗೂ ಹಿಡಿಸಿದ್ದೀಯಾ, ಅವರಿಗಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ. ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ವಯಸ್ಸಾಗಿದೆ, ನಿನ್ನಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವನ ಕೈಲಿ ಆಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ
ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು, ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅವನನ್ನು ಹಳ್ಳಿಗೆ ಕಳಿಸೋದಕ್ಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಧೀರ सक्सेना ಅಂತ रोबोदीप ने रोबोनिल से कहा। छात्रों, बाकी विचार नेक्स्ट क्लास में हम जान करेंगे। आप सभी को धन्यवाद।